पोलीस स्टेशन अंबाझरी एरियामध्ये बाजीप्रभू नगर परिसरामध्ये टेनिस ग्राउंड आहे। त्या ठिकाणी जे ॲडमिशन घेणारे मुलं आहेत यांचे फीचे पैसे कपाटात ठेवून ऑफिस बंद करून जेव्हा घरी निघून गेले होते, तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कार्यालयाचे लोक आले आणि त्यांना समजलं की ऑफिसचा दरवाजा तोडून आतमधलं कपाट तोडून रोख रक्कम 35,000 रुपये चोरून नेलेले आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही DB पथकाने तात्काळ त्याची दखल घेऊन पोलीस स्टेशन अंबाझरीमध्ये अपराध रजिस्टर केला आणि माहिती काढल्या आधारे त्यातील एक जो आरोपी आहे, जो यापूर्वी अभिलेखावरील आरोपी आहे, त्याचं नाव हिमांशू उर्फ चिन्ना रामकृष्ण नारपिनवार, वय 20 वर्ष, राहणार ट्रस्ट लेआउट पांढरापुरी, याच्याकडून माहिती घेऊन त्याला ताब्यात घेतला असता त्याच्यासोबत आणखी 4 विधी संघर्ष बालक याच्यामध्ये सामील असल्याची माहिती मिळाली। त्यावरून त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीवरून आम्हाला एकूण 6 मोटरसायकल मिळाल्या। त्यामधील 4 मोटरसायकलचे गुन्हे यापूर्वी अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होते आणि यातील जो मुद्देमाल आहे त्यातील काही रक्कम आम्ही हस्तगत केलेली आहे आणि काही रक्कम त्यांनी खर्च केली होती। अशा प्रकारे एकूण 2,29,400 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून आणि हा गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 7 तासाच्या आत DB पथकाने घरफोडीसारखा गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कार्य केलं आहे। त्याची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त रवींद्र शिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जॉईंट कमिशनर मॅडम, त्याचबरोबर ॲडिशनल CP शेवाळे सर आणि DCP श्री राहुल मदने सर, ACP सुधीर नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या सुपरविजनमध्ये सदरचा अपराध आम्ही अवघ्या 7 तासाच्या आत उघडकीस आणून त्यातील आरोपी यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। यातील जो मुख्य आरोपी आहे हिमांशू उर्फ चिन्ना रामकृष्ण नारपिनवार, याच्या गुन्हेगारी अभिलेख तपासला असता यापूर्वी त्याच्यावरती मोटरसायकल चोरी, घरफोडी, त्याचबरोबर 376 पोक्सो अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल आहे आणि अशा सराईत गुन्हेगाराला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि 4 विधी संघर्ष बालक यांना सुद्धा ताब्यात घेऊन ज्युव्हेनाइल जस्टिस कोर्टासमक्ष हजर करून पुढील कारवाई आम्ही करत आहोत।